तर आपण पोहोचलोय आता हैदराबाद म्हणजे लिंगपल्लीला पोहोचलोय आणि परत तर जस्ट आपण आता विजयवाडा स्टेशनला उतर भाई आपण फर्स्ट टाइमच खेळलो आणि डील झालेले प्रत्येकाचे तो इससे सस्ता कोई नहीं मिलेगा सॉरी सो फायनली आता प्रयागराजला पोहोचलोय आणि आता वॉकिंग करतोय आपण इथून. तो वॉकिंग खूप आहे. हा ब्रिजवरून आपल्याला चालायचं आहे. झालं आपलं आता स्नान वगैरे सगळं. आता निघालोय आपण ऑटोमधनं काशीला जायला. ट्रेन आपली सोडलेली आहे. ट्रेन पण गेलेली आहे. सो आता बनारसला उतर आपण चाललोय घाटावरती आणि बोटिंग करणार आहे. Everybody. Shiva, 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 Shambhu. और जिस घड़ी के इंतज़ार थी और उस घड़ी का पल आ चुका है आणि आपली ट्रेन आलेली आहे प्रयागराजची. आणि बसलेलं एकदम व्यवस्थित. आता ट्रेन सुटेल थोड्या वेळात आणि थोडंसं आपण करूया जेवूया आणि मग आपली जर्नी स्टार्ट होईल. तर त्यानंतर पुढे काय होतं आहे काय नाही. शुभ सकाळ मित्रांनो. आणि तर आपली सकाळ झालेली आहे. आजचा दिवस तिसरा आणि आता पुन्हा आपण आपल्या जर्नीला स्टार्ट केलं. आता पोहोचलो आपण नागपूरला आणि रात्रभर झोप वगैरे एकदम व्यवस्थित झाली मस्त. आता आम्ही करतोय टाइमपास थोडासा आणि नाश्ता वगैरे करून आपण रेडी होऊ. तो आता आम्ही कार्ड्स खेळतो आणि आता आपण घेतले कॉफी. मस्त आहे कॉफी. तरी एवढी पण हे नाही बनवू शकत पण ठीक आहे. लाईट आहे थोडीशी माझ्या डोळ्यावर. झोपलाय भाई झोपलाय मजबूत ताणून झोप घेतले. कारण की उद्यापासून जी होणार आहे हालत ती. थोडंसं जेवूया आपण आणि मग त्याच्यानंतर खेळूया पुन्हा. सो ओके. आता आपण गेम करून दाखवायला. हे नंबर सांगणार आय गेस आणि ते आपण टिक करायचे. ते आपले नंबर लागले पूर्ण तर आपल्याला आय गेस वी विल प्रॉफिट. एक नंबर नंबर सांगतात आणि आपण त्याला टिक करत जायचं. तो ते आपला नंबर पूर्ण कंप्लीट होणार ना तर आपण जिंकणार असं काहीतरी आहे सांगते.
ते तिकडे सांगतात एक नंबर एक नंबर आणि आपल्याकडे ते नंबर असेल टिक करायचं. भाई आपण फर्स्ट टाइमच खेळलो आणि पहिल्यांदाच आपण जिंकलेलो आहे. तर 80 रुपीज गॉट 80 रुपये भेटले आपल्याला. इन्व्हेस्ट केले 12 रुपये आणि 80 रुपये भेटले. सो नाईस. बट सकाळपासून बसलेल्या मेंबरला एकदा पण लागलेलं नाही आहे. आपल्याला बोलतात भाई पहिल्यांदाच घेऊन तू गायब होतोय. हे चिटिंग आहे. पहिल्यांदापासून 40 रुपीज भेटले. करून करून आपल्याला जिंकलेलो आहोत. बाय बाय. No objection. 6 queens. Objection? अरे For your kind information, 6 queens. सो आता वाजलेत 10:30 आणि आपण पोचणार आहोत रात्री प्रयागराजला. सो ट्रेन तर फुल पॅक आहे पूर्णच्या पूर्ण. म्हणजे जी तुम्ही कंडिशन बघता ना येताना वगैरे रील्स अँड ऑल तिथे आहे दाखवतात त्याच्यावरती, ती सेम कंडिशन इथे. पूर्ण ट्रेन पॅक झाली आहे. कुठनं माहिती आहे का? आय गेस जबलपूर वगैरे. जेव्हा MP आपण आता MP मध्ये जाऊ अजून. सो UPला टच करू थोड्या वेळात UPच्या बाउंड्रीवरती. सो एवढी ट्रेन पॅक झाली आहे ना पूर्ण ऑल की बोलू नाही शकत. म्हणजे जायला यायला माणसांना जागा नाही ठेवली. सो एवढी ट्रेन पॅक आहे आणि खाऊन वगैरे सगळं झालं आहे आपलं आणि अजून तर ट्रॅव्हलच करतो आहे. सो तुम्ही याच्या आधीची जी व्हिडिओ बघितली असेल किंवा जे पण आम्हाला हैदराबादचं तुम्ही पाहिलं असेल ते नक्की कमेंट करून सांगा कसे होते टेम्पल अँड ऑल. कसे वाटले तुम्हाला ट्रिप. आणि पासनं जे पॅसेंजर वगैरे भेटले बाजूच्याच सीटवरती आहेत ॲक्च्युली. पण एवढे सही आणि भारी आहेत ना. सो आपण संध्याकाळचं त्यांच्यासोबत पत्ते खेळलो, फुल नवीन गेम खेळलो. ऑब्जेक्शन काहीतरी त्यांना पण शिकवलं. म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये हेच असतं की जे आपण जर्नी करतो आणि फिरतो, नवीन माणसं भेटतात, नवीन जागा. सो मजा येते आणि एक्सपिरियन्स भेटतो. अशा काही वेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात त्यांच्याकडनं, आपल्याकडनं ते शिकतात. हीच जर्नी असते आणि छान वाटतं. सो त्याच्यासाठी ट्रॅव्हलिंग आणि बोलतात ट्रॅव्हलिंग इज थेरपी. बट माहिती नाही काय असतं. सो ते आपण एक्सपिरियन्स केलेलंच खूप छान असतं. आणि बघा पुढे काय स्टेशनला पोहोचलो आहे आपण आत्ता जस्ट. आणि वाजलेत आता 4:15 आणि आता संगममध्ये जायचं आहे डायरेक्ट इथनं थेट. तो गर्दी एवढी आहे ना भयानक. तुम्ही बघितलीच असेल मागे पुढे पूर्ण एवढी गर्दी आहे भयंकर. पण ठीक आहे तरी पण जाऊया. अजून थोडे मेंबर येत आहेत
इथनं मग स्टार्ट करूया आपण. ओके, सो वी आर इन टच प्रयागराज जंक्शन. पब्लिक ही पब्लिक आहे. ते उतरल्या स्टेशनला तुम्हाला बाजूला आपल्याला बरंच काय काय आहे खायला, चहा नाश्ता वगैरे. गर्दी भयंकर आहे. इकडे कॉर्नर्स मेरा बैग. भाई साहब मिल गया एक टेम्पो. आपल्याला टेम्पो भेटला डायरेक्ट आणि टेम्पो डायरेक्ट बुक करून टाकला 30 लोकांचा. टोटल आपलीच पब्लिक आहे आणि 30 रुपयात डील झालेली आहे. 40 रुपयात डील झालेली आहे प्रत्येकाची. सो इससे सस्ता कोई नहीं मिलेगा. पार्वती पते हर हर पूरा पब्लिक भर दिया है. City of Prayagraj Mahakumbh Mel Park 2025. Lights not higher. Durga adventure. Sorry. Hey भैया, Kumbh Mel going to be the adventurous now. भैया कुंभ मेला की जगह कहाँ लेके जा रहे हैं पता नहीं, बट लेके तो जा रहे हैं. ये ऑटो वाला आपका एड्रेस मालूम है? ऑटो वाला का सो फायनली आता प्रयागराजला पोहोचलो आणि आता वॉकिंग करतोय आपण इथून. सो इथून फक्त 500 टू किती 1 किलोमीटर असेल जास्तीत जास्त तरी. पण पाठीमागे माहोल बघू शकता, फुल पब्लिक आहे आपल्यासोबत आणि पाठी पण पुढे पण आणि पूर्ण चारी बाजूला लाइटिंग आहे. सो आता इथपर्यंत आपल्याला ते टेम्पोने सोडलं, पण काय माहिती का आपण त्याच्यावर आलं माहिती नाही. पण डेस्टिनी काही असू शकते बिकॉज तिथे बाईक होती आणि ऑटो होती, बस होती, सगळं होतं. तरी पण आपण आलो त्या टेम्पोमध्ये. सो चीप होतं पण ठीक होतं. तो वॉकिंग खूप आहे. हा ब्रिजवरनं आपल्याला चालायचं आहे, काही ऑप्शन नाही याच्या पुढे. नो गाडी, नो काही.
बोलतात 500 किलोमीटर आहे, 500 मीटर आहे, 1 किलोमीटर आहे, बट असेल 2 ते 2.5 किलोमीटर मे बी. अरे ते माणसांचा मस्तपैकी एकदम आपल्या टिक्का वगैरे लावलाय आणि आपलं स्नान पण झालंय पाहिजे तसं व्यवस्थित एकदम. सो आता बघूया पुढे नेक्स्ट काय प्लॅन आहे. आणि चला जाम ट्रॅफिक झालं आपलं आता स्नान वगैरे सगळं. आता निघालोय आपण ऑटोमधनं काशीला जायला. बाय द वे झाशी स्टेशनला जाणार आहे तिथनं आणि बघूया आता. बघा फुल ट्रॅफिक जाम. तर फायनली आता आपण बनारसला उतरलेलो आहेत आणि ट्रेन आपली सोडलेली आहे, ट्रेन पण गेलेली आहे. सो आता बनारसला उतरलं. इथून बघू थोडंसं आपण थांबूया, फ्रेश वगैरे होऊ आणि खाऊ पहिली गोष्ट. कारण की स्नान झालं आहे आपलं मस्तपैकी सकाळी एकदम आणि दर्शन झालं आहे. गंगेचं स्नान त्रिवेणी संगमावरती झालं एकदम बेस्ट. आणि जे पण एवढा आपला प्लॅन होता एकदम व्यवस्थित झाला आहे. सो आता नेक्स्ट आहे बनारसमध्ये थोडंसं एक्सप्लोअर करायचं आहे. संध्याकाळी जाऊयात. संध्याकाळी आपण मणिकर्णिका घाट झालं तर मे बी बेस्ट असेल आणि त्याच्यानंतर बघूया मग पुढे काय होतं आहे. ओके आता स्टेशनच्या बाहेर पडलं आणि इकडून तिकडं नुसता फिरतोय, काहीच माहिती नाही आहे. पण बघूया. भूक लागली आहे खूप पहिली गोष्ट तर. आणि व्यवस्थित झाला आहे आपला कार्यक्रम एकदम मस्तपैकी. सो आता ऑटो पकडेल आणि इकडचे ऑटो बघा इलेक्ट्रिक ऑटो एकदम मस्त. आपल्याकडे नाही ना वॉकिंग डिस्टन्स आहे तर चालायचं आहे, काही ऑप्शन नाही आहे. पण हे सायकलवाले जात आहेत पण आपण चालू आहे थोडं जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. त्याच्यामुळे तिथपर्यंत आता बघू आश्रमचे त्या पण भेटते आहे का बघूया. नाहीतर मे बी होणार तर दुसरीकडे बघू काय ऑप्शन नाही. आता बघू हॉटेलच्या इथे तर चाललो आहे गे. चाललं तर बेस्ट आहे, नाहीतर बघू जे पण नाव होतं. ओके लेट्स सी. बराच वेळ रूम पण भेटले आपल्याला
आणि तर आता आपण चाललो आहे घाटावरती आणि बोटिंग करणार आहेत. तर बघूया आता पुढे काय होतं. आता आपण बनारसच्या गल्लीमध्ये आहेत आणि ज्या गल्ली तुम्ही पाठीमागे बघू शकताय बघा, जे आपण बघतो ते हेच आहे बनारस की गलियों में घूम रहे हैं हम अब. आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही पूर्ण एवढीशी छोटे छोटे गल्ले आहेत, त्याच्यातून जायचं आहे. सो आपण आता झालो गंगा घाटवरती आणि जाऊया आता. आणि किती जुने जुने स्ट्रक्चर आहे बघू शकता तुम्ही, पूर्ण एकदम खूप जुनं स्ट्रक्चर आहे एकदम. म्हणजे प्रत्येक गल्लीत कुठे ना कुठेतरी एक दुकान आहेच चहाचं, खायचं, काही ना काहीतरी आहेच. आता आय गेस आपण पोहोचलो आता. तर पाठीमागे त्यांनी सांगितलं तसं तो हरिश्चंद्र घाट आहे आणि तिकडे पूर्ण ते जे पण विधी वगैरे जे होतात सगळे तिकडे होतात, जे की पूर्ण ये क्षमा करने वाले महादेव का मंदिर है. अगर काशी में हमसे कोई गलती हो जाए तो यहाँ हाथ जोड़ के प्रणाम कर लीजिए, क्षमा मिल जाता है. ये येलो कलर का मंदिर है. इंदौर की रानी अहिल्याबाई इन्होंने काशी विश्वनाथ मंदिर पे शिवलिंग स्थापित किया है.
या दादानी आपल्याला एकदम एक्सप्लेन करून सांगितलं पूर्ण घाट आणि सगळ्यांची माहिती सांगितली. एकदम बेस्ट होतं. आणि तुम्ही वाराणसीला आलेत तर नक्की गंगा घाटवरती या, बोटीवरती या. सो पूर्ण इन्फॉर्मेशन आणि पूर्ण तुम्हाला माहिती भेटेल, जे की या दादानी भेटले. थँक्यू सो मच. थँक्यू. बेस्ट होतं, एकदम बेस्ट होतं, म्हणजे वर्थ इट होतं. जे की पूर्ण माहिती आणि पूर्ण इन्फॉर्मेशन दिली त्यांनी, जे की खूप सारे घाट आहेत काय काय. आणि ते हिस्ट्रीचे घाट आहेत ॲक्च्युली, ते हिस्ट्रीचे घाट आहेत ॲक्च्युली. आणि भारी होतं एकदम खतरनाक पूर्ण. जे की मणिकर्णिका घाट मेन जो तुम्ही पूर्ण व्हिडिओज आणि ह्याच्यात आपण बघतच असतो तो पण दिसला तिथे. पूर्ण आत्ता पण तिथे अस्थी आणि पूर्ण सगळं प्रेत जाळतात तिथे, अजून पण ते चालूच आहे. आणि भारी होतं. आता थोड्या वेळात मे बी आपण तिथे जाणार आहोत. सो तिथे लाईव्ह बघा तुम्ही तर काय आणि कसा हॉरिबल एक्सपिरियन्स. आणि अजून पण असं फील होतं एक, म्हणजे एक वाईब अशी जी फील होते ना, ती एक्सप्लेन नाही करू शकत किती पण झालं तरी. की एक डार्क वाईब किंवा एक सायलेंट वाईब आणि एक पीस वाईब अशी दोन्ही आहे इकडे आलो का, म्हणजे एकदम मिक्स लेवलची. खूप छान आणि एकदम सही वाटतं. एकदम शांत होऊन जातो माणूस अचानक. जस्ट आपण आता घाटावरनं जातोय चाट खायला. बेस्ट एकदम फेमस इथली जी गोष्ट आहे ती. पण एक तुम्हाला गोष्ट सांगायची जी की आता जस्ट आम्ही म्हणजे ऑब्झर्व केली आणि जस्ट अशी नजर पडली तिथे. तर एक साधू बाबा तिथे पूर्ण साधना करत होते आणि ते पण अशी करत होते जसं की म्हणजे स्टॅच्यू लाईक. असं वाटतच नव्हतं की ॲक्च्युली ते साधनाला बसलेत किंवा ते तिथे तपस्या करतायत. एवढं स्ट्रिक्ट आणि एवढं हे. पण ते शूट नाही करू शकलो आपण बिकॉज काही गोष्टीच्या तिथे रिस्ट्रिक्शन आहे. उगाच काही नको. यही है बनारस की गलियाँ और यही है बनारस की ख्वाहिश और खूबियाँ, जो कि इन हवाओं में कुछ अलग ही एहसास है. yellowtunes.net. टू मेनी हॉरर सीन भाई इथे होऊ शकतात आपल्यासोबत. सो सावधान और सतर्क रहिए. कोणीच येत नाही. सो एकटा आपण निघालो. ठीक आहे. मणिकर्णिका घाट जाणे काय आणि आय डोंट नो का असणार एक्सपिरियन्स. सो एक्साइटमेंट पण असेल आणि थ्रिलिंग पण असेल. एक्सपिरियन्स हॉरर पण होऊ शकतो, माहिती नाही. मी काहीच बोलणार नाही आणि काहीच हे नाही करणार, एक्सप्लेन नाही करणार. जे पण काय तुम्हीच बघा, तुम्हीच एक्सपिरियन्स करा. ओके.
Everybody, Shiva 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 Shambho. Also in the back. Shiva Shambho. All in the side. Mahadeva Shambho. Mahadeva Shambho. Mahadeva Shambho. Mahadeva Shambho. Now you. Shiva 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 Shambho. Shiva 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 Shambho. Shiva 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 Shambho. Shiva 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 Shambho. Shiva 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 Shambho. भारी बघितलं असेल तुम्ही. आपण मणिकर्णिका घाटला जाणारच होतो आणि त्याच्यानंतर जे पण जी वाईब एकदम झाली सुपर्ब होती. त्याच्यानंतर सही होती. सो आता इथेच एंड करूया आणि जे पण काय असेल ते तुम्ही बघितलं असेल डे 2. आता नेक्स्ट डे 3 का असेल तो उद्या बघूयात. आणि आता एकदम पेटपूजा पण झाली एकदम व्यवस्थित. ओके, थोडासा बराच वेळ आपण बसलेलो आणि फुल रात्रभर इथेच आहेत कारण की पब्लिक तर येते जाते आणि फुल टू वाईब आहे इथे. खूप मस्त वाईब आहे ॲक्च्युली. सो भेटूया आता नेक्स्ट पुढच्या व्हिडिओ. ओके, बाय.